पूर्ण जगाचे जे आराध्य आहे आता श्रीमंत दगडूशेठ गणपती, आज गेली 4 वर्ष आम्हाला त्यांच्या आगमनाची मिरवणुकीची सेवा करण्याची आम्हाला जी संधी भेटली, ती जी संधी भेटते ना, ते खूप आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. कारण की त्या 4 वर्षांमध्ये आम्हाला खूप काही चांगले रिव्ह्यू भेटले लोकांकडून. कारण की सगळ्यांचं लक्ष असतं दगडूशेठकडे की काय आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला वादनाची संधी भेटली ना, ही खूप आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट. आता ही संधी तुम्ही मिळाली म्हणता, पण ही संधी कशी मिळाली? कारण की काय होतं, दगडूशेठ गणपतीचं तुम्हाला प्रथम त्यांनी वादन करायची संधी मिळणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. की कारण की ना, खूप सारे मंडळ तडजोड करत असतील की आम्हाला हे वादनाची संधी मिळाली पाहिजे, पण 4 वर्ष झाले तुम्ही हे करता, हे तुम्हाला कसं काय मिळालं? याचा काय किस्सा आहे एखादा? तर तेव्हा म्हणजे सरचिटणीस तेव्हाचे आणि नंतर अध्यक्ष झाले होते माणिकदादा चव्हाण. दादांशी बोललो, दादांना रिक्वेस्ट केली की 5 मिनिटं फक्त वादन बघायला चला. त्यांनी वादन पाहिलं, त्यांना आमचे ठेके आवडले, वादन आवडलं. त्यांनी आम्हाला डायरेक्ट तिथंच मांडवत सांगितलं की या वर्षी तुम्ही पहिल्या दिवशी वाजवायला या. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की ही इच्छा गणपती बाप्पाचीच असेल की गंधाक्ष वाद्यपथकानेच पहिल्या दिवशी वादन केलं पाहिजे?